तू जेवढं माझ्यावर प्रेम करू शकतो तेवढं देवांश कधीच नाही करू शकत. आणि म्हणूनच मी ठरवलंय की देवांशला विसरून जायचं आणि आयुष्याची नवीन सुरुवात करायची. अरे बापरे, एक मिनिट असे. सूर्य आज नक्की कुठे उगवलाय? सई, अगं तू बघितलंस का की सूर्य कोणत्या दिशेला उगवलाय ते? हा म्हणजे मला काही कळत नाही की तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास. म्हणजे सई, तू तुझ्या तोंडून हे सगळं ऐकून मला असं म्हणजे ना कधी वाटलंच नव्हतं मला की तू. नाही 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 सई, नाही सई, तू ना लबाडच लबाड. सई, हा खेळ आपण आधी खेळलोय ना? हा, मागच्या वेळी पण सई तुम्हाला असंच फसवलं होतं. पण आता मी नाही फसणार सई, आता नाही फसणार मी समजू शकते विक्रम, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, पण माझा निर्णय पक्का झालाय. तू माझी एवढी वाट पाहिलीस, मग मी तुझी वाट नाही पाहू शकत. तुला हवा तेवढा वेळ घे, पण ना त्याआधी माझी एक विनंती आहे. विनंती काय? अगं बोल ना, तुझ्यासाठी काही पण बोल. नाही म्हणजे मी आज खूप दिवसांनी देवपूजा केली आहे आणि प्रसादासाठी मी ना ही खीर पण बनवली आहे, ती खाशील? अगं बस का सई, अगं विनंती कसली करतेस? तू प्रेमाने भरवशील ना तर विष पण खाईन. काय ग, खरंच विष तर घातलं नाहीयेस ना? कसं घालशील? तू तर कधीच कोणाच्या वाईटाचा विचार करत नाहीस, हो ना? चल बरोबर. मी भरवू? हो बरं, ठीक आहे, मी भरवते. वा सई, किती छान खीर आहे ही. अशी खीर तर मी माझ्या जन्मात नाही खाल्ली ग. तू तुझ्या हाताने बनवली आहेस ना सई, म्हणून इतकी गोड झाली आहे. खूप छान झाली सई खीर, खूप छान. चल आता ही खीर मी तुला भरवतो. ओके? नाही नको. का? ते उपवास आहे आज माझा, उपवास मोडेल ना म्हणून. अगं सई, वेडीयेस का तू? कसले उपवास तपास करतेस? उपवास करायचे दिवस गेले तुझे आता. अगं तुला मिळालोय ना मी. हा, मग तुला देवाकडे आता काहीच मागायची गरज नाहीये. चल तू खीर खा. खा. नाही नको ना प्लीज. अगं खा ना, खा. नको. सई, मला बळजबरी करायला लावू नकोस. हा, खा.
आणखी अजून एक. Nice. कशी झाली खीर सई? कशी झाली? छान झाली ना खीर सई? बिचारी ग सई, स्वतःचा डाव स्वतःवरच उलटला. तुला काय वाटलं सई की मी फक्त तुझ्या घरच्यांवर नजर ठेवू ना, तुझ्यावर नाही? देवांचा जीव वाचवायला दुसरा काहीच पर्याय उरला नाहीये माझ्याकडे. आता याने काही वेळासाठी का होईना पण विक्रम गाढ झोप आहे आणि मला देवांशकडे वेळेत पोहोचता येईल. कसं आहे ना सई, तुझा हात चांगुलपणा तुला नडतो. अरे या खिरीत जायफळ काय विष घालून जरी दिलं असतंस ना तू, तरी मला आश्चर्य नसतं वाटलं सई. हा सई, मी नालायक पण कितीही नालायक असलो ना सई, तरी मी तुझ्यावर खरं खरं प्रेम करेन सई. अगं सई, काय तू सई, तू अगं रडू नकोस ना. गं तू का रडतेस? तू रडलीस ना सई की मग तुला माहिती ना मला वाईट वाटतं. सई डोळे पुस सई, रडू नकोस, बिलकुल रडू नकोस तू, ठीक आहे? सई सई हे बघ मी तुला एकच गोष्ट सांगतो सई, तू माझ्याशी लग्न करायला तयार हो बस. आई शपथ, देवांशकडे मी ढुंकूनही बघणार नाही. काही घाई नाहीये सई, काहीच घाई नाहीये. तू शांतपणे विचार कर. तोपर्यंत मी खीर संपवतो. खूप छान झाली आहे. जबरदस्त. सई, तुम्ही झोपशीलच ना आता? स्वीट ड्रीम्स. बघताय ना सई,
आपण इतक्या मनापासून लावलेल्या घराची काय अवस्था झाली. तुम्ही नाही त्या घराला घर पण नाही. हा प्लीज लवकर परत या ना. खरंच खूप आठवण येते हो तुमची. प्लीज लवकर या सई. प्लीज प्लीज. आईंचा फोन. हा हा ही बोला ना. सईबद्दल काही कळलं का? नाही नाही काहीच काहीच पत्ता लागत नाही हो. काहीच कळत नाही. जावई बापू माफ करा हो मला. तुमच्यावर आधीच एवढा ताण आणि त्यात मी. पण मी तरी काय करू. सईच्या काळजीने मला काहीच सुचत नाही हो. देव माझ्या लेकीची का सारखी परीक्षा बघतोय काहीच कळत नाही. आय अंडरस्टँड. आय कम्प्लिटली अंडरस्टँड. माझी पण इकडे सेम अवस्था आहे. काहीच कळत नाहीये. खूप प्रयत्न करतोय पण आधी काहीच लागत नाही. आणि कधी कधी तर असं वाटतं की सगळे रस्तेच बंद झाले आहेत. आता काहीच होणार नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला नाही माहिती मी असं का बोललो. आय एम सो सॉरी. चुकून निघालं माझ्या तोंडातनं. हे बघा मला तुम्हाला अजिबात हर्ट करायचं नाहीये. प्लीज 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 माफ करा मला. आणि आपल्या पुढचे किती रस्ते बंद झालेत ना तरी सईंना मी शोधणार. आय प्रॉमिस यू. त्या जिथे कुठे असतील ना तिथनं सुखरूप त्यांना आपल्या घरी आणणार. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला नाही माहिती मी असं का बोललो. मी आता फोन ठेवतो. आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज काळजी घ्या. बाय बाय. मला तुझी खूप आठवण येते आई. तुला कडकडून मिठी मारावीशी वाटते. पण काय करू. तुमचा जीव वाचवण्यासाठी मला तुमच्यापासूनच लांब राहावं लागतंय. काय झालं? अध्वरीत जावई बापूंना फोन केला होता. सईबद्दल अजून काहीच कळलं नाहीये. मला भीती वाटायला लागली. आपल्या सईला काही झालं तर. ताई 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 शांत हो. काळजी करू नकोस. माझं मन मला सांगतंय की सईला काहीही झालेलं नसणार. मी काय करू रे. माझा धीरच खतत चाललाय. मधू आपण एक काम करायचं का. वरुणला बोलावून घ्यायचं का. नाही नाही नको ताई. त्याला नको त्रास द्यायला. हे बघ आपण सगळेजण प्रयत्न करतोय ना. मधू ते प्रयत्न दिसतात कुठे. दिसतील ताई दिसतील. नको काळजी करूस. हे बघ पांडुरंग कधीही आपल्या लेकरांना वाऱ्यावरती सोडत नाही. तो त्यांना मार्ग दाखवतोच. तू काळजी करू नको. सगळं काही व्यवस्थित होईल. कशी काय पडली. वरती उंदीर वगैरे झालेत का काय. थांब बघतो मी. मधू अरे राहू दे. मी नंतर ठेवेन ना. काही अगं तुला जमणार आहे का ठेवायला. हे 2 मिनिटाचं काम आहे. मी करतो.
काढायचा कॅमेरा मामा, काढ तो कॅमेरा आणि देवांशकडे नेऊन दे, म्हणजे त्यांची खात्री पटेल की मी त्यांना सोडून कुठेच गेली नाहीये. विक्रमने मुद्दाम आम्हाला दूर केलंय. विक्रम नाही, त्याला कळता कामा नाही, नाहीतर तो तुम्हाला खरंच मारून टाकेल. मधू, काय रे? एक मिनिट, मला फोन आला वाटतं. सावकाश सावकाश. बरं ताई, मी जरा बाहेर जाऊन येतो, एक अर्जंट काम आहे, आलोच मी लगेच. अरे एवढ्या उन्हाचं कुठे निघालास? हो असू दे, अर्जंट जावं लागणार आहे मला. तू काम कर, तू जेवण करून घे, मी आलोच. अरे उन्हाचं कुठे निघालायस पण? उन्हाचं कुठलं, मी आलोच ना, अर्जंट काम आहे, मी आलोच आहे. खुर्ची काय एक नंबरच्या सगळ्याच्या सगळ्या. यांना काय वाटतं माहिती का, आपण महागड्या साड्या घेत नाही ना, म्हणजे आपल्याला कळतच नाही. अगं कुठल्या तरी 200-500च्या साध्या साड्या दाखवल्या, मला काय म्हणते कांजीवरम आहे. एवढं समजून का आपल्याला, कोणातरी दुसऱ्यांना उल्लू बनवा म्हणावं. मी जाऊन येतो. तू जेवण करून घे, माझी नको वाट बघू. लवकर ये. एक मिनिट कुठे मी तुला नंतर फोन करते. कुठे निघालत? बाहेर. बाहेर? बायको घरात आलेल्या काय बाहेर जायचं असतो तुम्हाला? कुठे निघालात बाहेर? तुला काय करायचंय? डाफरा माझ्यावर. तुम्हाला माझ्याशी सरळ बोलताच येत नाही का हो? नाही, सरळ नाही, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मग काय वाटेल ते करा, आणि काही गरज नाहीये कुठे चाललंय ते सांगायची. माहितीये मला, सईला शोधायला चालले असणार. अजून कुठे? आपली लाडकी पळपुटी भाची, तिला शोधायला नको. बंद ठेवा. सई पळपुटी नाहीये, आणि हो आहे मला माझ्या भाचीची काळजी. सगळे काही तुझ्यासारखे पाषाण हृदयी नसतात. बस, मी काय सांगतोय ते कान उघडे ठेवून ऐक. जर सईच्या गायब होण्यामागे तुझा आणि अंजलीचा हात असेल तर आत्ता कबूल कर, नाहीतर आयुष्यभरासाठी खडी फोडायला जावं लागेल. नाही, मी स्वतः तुला आणि अंजलीला हाताला धरून पोलीस चौकीत घेऊन जाईल. कळलं? अहो तुम्ही आमच्या दोघींवर तुम्ही काय बघताय वंच डोळे फाडून फाडून? संपला तमाशा, संपला. जा कामाला लागा. बघताय डोळे फाडून फाडून. रे देवा, यांचं भाची प्रेम वाढतच चाललंय दिवसेंदिवस. खरंच अंजलीने सईला गायब केलं. अरे देवा, मला ना या अंजलीशी बोलायलाच लागेल बरं का, नाही तर हा माणूस, त्याचे राग रंग काही चांगले नाही आहेत सध्या. काय करेल कोणास ठाऊक. देवा,
अरे देवा, मला झोप लागलेली नेमकी. पण आता काय झालंय नक्की? मामाने कॅमेरा बघितला की नाही? जर का मामाने कॅमेरा बघितला असेल तर तो देवांशकडे नक्की जाईल. पण बाप्पा, तू प्लीज त्यांच्या पाठीशी राहा. विक्रमलाही कळलं ना तर तो त्याच्या सगळ्या धमक्या खऱ्या करे. पण आता विक्रम गाढ झोपलाय, तो काही इतक्यात उठायचा नाही. मी देवांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करायला हवा. अशी संधी मला परत नाही मिळणार. मी इथंच वस्तीत राहतो. आपल्या वस्तीमध्ये देवीचा उत्सव आहे ना, म्हणून वर्गणीसाठी आलो होतो. वर्गणी? अहो, दरवर्षी उत्सव असतो आपला. आता तुम्ही इथे नवीन आलात ना, म्हणून तुम्हाला माहिती नसेल. ठीक आहे, देते वर्गणी. पण तुमचा मोबाईल देता का? माझा मोबाईल? बरं, देतो. सई, काय चाललंय? ते मी वहिनी मोबाईल. अच्छा सई, तुला मोबाईल हवाय तर? ते मी साहेब, अहो वस्तीमध्ये देवीचा उत्सव आहे ना, म्हणून वर्गणीसाठी आलो होतो. हां, वर्गणी मागायला आले होते ते. आणि माझ्याकडे कॅश नाहीये ना, म्हणून ऑनलाईन ट्रान्सफर करणार होते. अगं, असं आहे होय? काय तू पण सई, मी इथे असताना तुला पैसे द्यायची गरज आहे का? थांब, मी देतो. किती द्यायचे दादा? 500 रुपये. ठीक आहे. पावती कोणाच्या नावाने बनवू? वहिनीच्या नावाने बनवू? बनवा. काय नाव? सई देवांश. सॉरी, यांच्या नावानेच करा. नाही नाही नाही, असं कसं सई? अहो, माझ्या वाटचं पुण्य पण माझ्या बायकोच्याच पदरी पडलं पाहिजे. तुम्ही बनवा पावती, वहिनीच्या नावाने बनवा. नाव लिहा सई विक्रम. पूजेला या. काय येडा माणूस आहे, तोंडावरती दरवाजा बंद केला. आता बघा, तुमचे क्लासेस किती मस्त चालतात. तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. तुम्ही का आभार मानताय माझे? ऍटलिस्ट यू आर लकी की तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करायला मिळतंय.